Christ crucified, the center of Paul's message. वधस्तंभी खिळलेला ख्रिस्त पॉलच्या उपदेशाचे केंद्रस्थान. Paul is teaching us पॉल आपल्याला शिकवत आहे that the most important truth in the world is that Jesus Christ died for you. जगातलं सगळ्यात महत्त्वाचं सत्य हे आहे की येशू ख्रिस्त तुझ्यासाठी मरण पावले आहेत. No cross, no healing. वधस्तंभ नाही, आरोग्य नाही. No cross, no salvation. वधस्तंभ नाही, तारण नाही. No cross, no blessing. वधस्तंभ नाही, आशीर्वाद नाही. Without the cross, there is no hope. वधस्तंभाशिवाय आशा नाही. We must keep our focus on Jesus. आपल्याला आपलं लक्ष येशूंवर ठेवावंच लागेल. We must keep our focus on the cross. आपल्याला वधस्तंभावर लक्ष केंद्रित करावंच लागेल. The cross may look like a defeat to the world, वधस्तंभ जगाला पराजय वाटत असेल, but to God and the heavens and the angels it was victory. पण देवाला, स्वर्गाला आणि देवदूतांना तो वधस्तंभ विजय आहे. Man needed the cross. मनुष्याला वधस्तंभाची गरज होती. Without the cross, man would never live. वधस्तंभाशिवाय मनुष्य जगूच शकला नसता. The cross has become our victory. वधस्तंभ आपला विजय झालाय. The cross has become our victory. वधस्तंभ आपला विजय झालाय. We cannot save ourselves. आपण आपलं तारण करू शकत नाही. It is the cross that has saved us. वधस्तंभाने आपलं तारण केलंय. Cross took all our shame. वधस्तंभाने आपला सगळा अपमान आणि लज्जा नेली आहे. Cross took all our weakness. वधस्तंभाने आपला सगळा अशक्तपणा नेलाय. Cross took all our sins. वधस्तंभाने आपलं सगळं पाप नेलंय. Even Jesus wanted to save us, but he couldn't do it without the cross. येशूंना आपल्याला तारायचं तर होतच, पण येशू सुद्धा आपल्याला तारण वधस्तंभाशिवाय देऊ शकले नाहीत. Paul is teaching us something very simple yet very powerful. पॉल आपल्याला काहीतरी अतिशय सिंपल, साधं पण सामर्थ्यवान शिकवत आहे. I reject human wisdom मी मानवी ज्ञानाला नाकारतो, because the human wisdom did not help me to find God. कारण मानवी ज्ञानाने मला देव शोधायला मदत केलेली नाहीये. Human wisdom has not given me salvation, मानवी ज्ञानाने मला तारण दिलेलं नाही, but the foolishness of the cross has given me पण salvation. वधस्तंभातल्या मूर्खपणातनं मला तारण मिळालेलं आहे. Paul says, I have decided to know nothing except Christ and him crucified. आणि म्हणून पॉल सारखा पंडित माणूस म्हणाला, मी ठरवलंच आहे, मला दुसरं काही माहित करून घ्यायचंच नाही, मला एकच माहिती पाहिजे, येशू आणि त्याचा वधस्तंभ. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus is my life. येशू माझं जीवन आहे. Jesus is my power. येशू माझं सामर्थ्य आहे. Jesus is my victory. येशू माझा विजय आहे. All this he gave it to me from the cross. आणि हे सगळं येशूंनी मला वधस्तंभातून दिलेलं आहे. Paul is saying he knew many things. पॉल म्हणतो मला बरंच काही माहित होतं. He says, I am highly educated. पॉल म्हणतो मी अति शिक्षित माणूस आहे. I am highly knowledgeable. मी अतिशय ज्ञानी माणूस आहे. डिग्र्या म्हटलं तर माझ्या समोर बोलू नका, एवढ्या डिग्र्या मला आहेत. I know the scriptures in and out. शास्त्र वचन सुद्धा मला तोंडपाठ आहे. I am skilled in debate also. आणि मी इतका निपुण आहे की मी कुणाशी सुद्धा वाद घालू शकतो. I am not afraid of anybody. मी नाही घाबरत कोणाला. But पण compared to the cross, वधस्तंभाशी तुलना जर केली तर everything has become meaningless for me. सगळं निरर्थक झालेलं आहे माझ्यासाठी. Because through all those degrees I cannot get heaven. कारण त्या सगळ्या डिग्र्यांमधून मला स्वर्ग नाही मिळालं. Through all that education I cannot get one foothold of त्या heaven. शिक्षणातून मला स्वर्गात एक पाऊल नाही जमवता आलं. My college degrees cannot take me to माझ्या heaven. कॉलेजची डिग्री मला स्वर्गात घेऊन नाही जाऊ शकत. Not that it is bad, आणि असं म्हणताना मी असंही म्हणत नाही की शिक्षण चांगलं नाही, but it has not given me heaven. पण त्याने मला स्वर्ग दिलेला नाही. Only the foolishness of the cross has given me heaven. वधस्तंभातल्या मूर्खपणातनं मला स्वर्ग मिळालंय. So that which is nothing for me, it is everything. तर आता जे माझ्यासाठी शून्य होतं ते माझ्यासाठी सर्वस्व आहे. For the world, the cross is nothing. For me, it is everything. जगासाठी वधस्तंभ शून्य आहे, माझ्यासाठी वधस्तंभ माझं सर्वस्व आहे. You may laugh at the cross, but I worship the cross. तुम्ही वधस्तंभाला बघून हसत असाल, मी वधस्तंभाची आराधना करतो. Because the cross gave me victory. कारण वधस्तंभाने मला विजय दिलाय. The cross gave me God. वधस्तंभाने मला देव दिलाय. The cross was a bridge for me to reach God. वधस्तंभ माझ्यात आणि देवातला पूल आहे. आमच्या सारख्यांचं तारण त्या वधस्तंभाने केलंय. Praise त्यांचा God. लांब लांब पर्यंत येशूंशी संबंध नव्हता. You may laugh at the cross, तुम्ही हसत असाल क्रॉस बघून, but I fall down and worship the मी cross. आराधना करतो साष्टांग घालून त्या वधस्तंभाला. Because on that cross my Jesus पण died. त्या वधस्तंभावर माझे येशू मरण पावले. He who was rich became poor that I may become rich. तो श्रीमंत होता, तो माझ्यासाठी गरीब झाला की मी श्रीमंत व्हावं. रबा खराबा शोंदो बाहिरा. Paul did not see the cross as a burden. पॉलने वधस्तंभाला कधी बोजा मानलेलं नाही. He saw the cross as a privilege. त्याने वधस्तंभाला सौभाग्य मानलंय.
Maybe live for the cross, maybe die for the cross. आपण त्या वधस्तंभासाठी जगावे, वधस्तंभासाठीच मरावे. Just as Paul did. जसं पॉलने केलं तसं आपण करावं. In the name of Jesus. येशूच्या नावात. त्याचे Paul उपदेश gained the entire continent of पॉलने Europe खंड- and Asia. अख्खा युरोप खंड, आशिया खंड हादरवलाय पॉलने त्या काळी. Only making the world to focus on Christ and Him crucified. फक्त जगाला ख्रिस्त वधस्तंभी खेळलेला ख्रिस्त त्याच्याकडे लक्ष लावत 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 लावत. So set aside your eloquence. तर तुम्ही सुद्धा आपली शिक्षण बुद्धी वगैरे ठीक आहे, कमवायला खायला ते सगळं ठीक असतं, पण ते येशू म्हटलं तर बाजूला ठेवायचं. We have to keep all our education aside. येशू म्हटलं तर शिक्षण बुद्धी डिग्र्या बाजूला Let ठेवायचं. us speak the foolishness of the cross. आणि मग काय बोलायचं? वधस्तंभावरचा मूर्खपणा बोलायचा. When you preach Christ crucified, the Holy Spirit supports you, backs you 100%. ख्रिस्त वधस्तंभी खेळलेला जर गाजवला ना आपण, तर पवित्र आत्मा आपल्याला 100% पाठिंबा देतो. Our goal is not to impress people. आपलं ध्येय, आमचंही ध्येय लोकांवर छाप पाडायचं नाही. Our mission is to save people. आमची कामगिरी लोकांना तारण द्यायची आहे. We don't need flattering words. आम्हाला नको ते असे मस्का लावलेले शब्द. We need the truth of the cross. आपल्याला काय हवंय? आपल्याला वधस्तंभावरचं सत्य हवंय. We need the power of God, not human wisdom. देवातलं सामर्थ्य पाहिजे आपल्याला, मानवी ज्ञान नको आपल्याला. We don't need beautiful speeches. We need the blood of Jesus Christ that forgives my sins. सुंदर भाषण नको आपल्याला, येशूंचं रक्त पाहिजे आपल्याला जे आपलं पाप धुतं. Amen. Amen. The world needs the cross, जगाला वधस्तंभाची गरज आहे, but they don't want the cross. पण त्यांना वधस्तंभ नकोसा झालाय. Acts 4:12 says, 4:12 there is salvation in no other name तारण दुसऱ्या कुठल्या नावात नाहीच आहे, by which we can be saved except Jesus Christ. ज्या नावात आपलं तारण होऊ शकतं ते नाव एकच नाव, येशूचं नाव. If Paul, the great apostle to the Gentiles, preached only Christ crucified as the main subject, परराष्ट्रीयांसाठी असलेला पॉल जो महान सुवार्तिक, तो जसं म्हणतो की लोकांचं तारण व्हायला एकमेव उपदेश आहे ख्रिस्त वधस्तंभी खेळलेला, then I will do the same. मी तेच करायला हवं आणि मी करणार. And I will preach आणि मी तो गाजवणार until my last breath माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी ते बोलणार. about Christ ख्रिस्ताविषयी and Him crucified. आणि ख्रिस्त वधस्तंभी खेळलेला मी बोलणार. Preaching उपदेश Christ करा. and Him crucified is our first and last work. वधस्तंभी खेळलेला ख्रिस्त गाजवणे आपलं पहिलं आणि शेवटचं काम आहे. And the Holy Spirit's work is to convince. आणि पवित्र आत्म्याचं काम आहे लोकांना ते पटवून देणे. You be a passionate preacher. तुम्ही आवेशाने उपदेश करणारे, वधस्तंभाविषयी बोलणारे बना. The Holy Spirit will be a convincing speaker आणि through you. पवित्र आत्मा पटवून देईल लोकांना किंवा तुला किंवा कोणालाही. Amen. बोलणं आपलं काम, करणं त्याने. Amen. आमेन. Every time दरवेळेला I preach the message, जेव्हा मी इथे येऊन उपदेश करतो, I see that I surrounded around the cross. माझं लक्ष एकच असतं की वधस्तंभाच्या अवतीभोवती उपदेश द्यायचे. Not by works, कामाने नाही, not by might, का माझ्या बळाने but by नाही, my spirit, says the Lord. आत्म्याद्वारे देव म्हणतो. Because Jesus said, कारण येशू when बोलले, He, the Spirit of truth, comes, सत्याचा आत्मा जेव्हा येईल He will convince the world तो जगाला पटवून of देईल sin, righteousness, and judgment. पाप, नीतिमानपणा आणि न्याय याविषयी. You have to hold the cross on your bosom. तुला वधस्तंभ उराशी धरावा लागेल. Let the world laugh. जग हसतंय, हसू दे, never Let the mind. world love the crown of gold. आणि लोकांना जगाला आवडू दे सोन्याचा मुकुट. You love the cross. तू वधस्तंभावर प्रेम कर, तू वधस्तंभावर प्रेम कर. If God saved the world through the humility of the cross, जर देवाने जगाचं तारण वधस्तंभाच्या नम्रतेतनं केलंय, are we going to save the world through our pride and ego? आपण कोण अतिशहाणे? आपल्या घमेंडीनं आणि अहमपणानं आपण जगाला तारणार आहोत? The world want to see power. जगाला सामर्थ्य बघायचंय, God is showing weakness. देव दाखवते अशक्तपण. जगाला अभिमान, स्वाभिमान बघायचा आहे, देव दाखवतोय नम्रता. Amen. आमेन. The world wants glory. जगाला पाहिजे गौरव आणि वैभव. God says no. देव म्हणतो नाही. I have given you an example of humility on the cross. उदाहरण दिलंय मी तुला वधस्तंभावर नम्रतेचं. The world wants success, जगाला पाहिजे यश, but God chooses sacrifice. देव काय म्हणतो? अर्पण आणि त्याग. Jesus was the only one who chose a crown of thorns first before he wore a crown of gold. येशू एकटेच की ज्यांनी काट्यांचा मुकुट आधी घातला, मग सोन्याचा मुकुट. But he did it for our own good. पण आपल्या चांगल्यासाठी त्याने केलं. If he wore a crown of gold on his head, we would have all been in hell, सोन्याचा मुकुट आधीच येशूंनी डोक्यावर घातला असता तर आपण सगळे नरकात गेलो असतो. wearing a crown of thorns.
आपण सगळे मग काट्यांचा मुकुट घालून नरकात गेले असतो जर येशूंनी सोन्याचा मुकुट आधी घातला असता तर. If Jesus had ruled instead of being suffered from us, for us, आणि येशूंनी आपल्यासाठी त्रास न सोसता जर राज्यच केलं असतं, none of us would have been saved. आपल्यातलं कोणी तारलं गेलंही नसतं. If अनंत God काळचं saved जीवन. the world through foolishness, आणि देवाने जर जगाचं तारण मूर्खपणाद्वारे केलंय, that is the only way you can save the world. तुम्ही सुद्धा जगाचं तारण त्याच रीतीनं करू शकता. देयर इज नो अदर गॉस्पेल दॅन दिस. That's why म्हणून I love my Christ on the cross मला वधस्तंभावरचे येशू आवडतात. माझं प्रेम आहे त्याच्यावर. more than any other feature of my Christ. माझ्या ख्रिस्ताच्या आणि कुठल्याही गुणधर्मापेक्षा मला वधस्तंभावर लटकलेला ख्रिस्त फार आवडतो. Because कारण there he displayed the highest kind of love, तिथेच त्याने सगळ्यात मोठ्या पद्धतीचं प्रेम प्रगट केलं, highest kind of mercy, सगळ्यात मोठ्या पद्धतीची दया प्रगट केली, highest kind of power. सगळ्यात मोठ्या पद्धतीचं सामर्थ्य प्रगट केलं. The weakness has become strength. अशक्तपणा शक्तीत बदलला, The foolishness has become wise. मूर्खपणा ज्ञानात बदलला. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.